नमस्कार. आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रातील नागरिक वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत. तेथील सरकारशी, तेथील यंत्रणेशी महाराष्ट्र सरकार संपर्कात आहेत. त्याचप्रमाणे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वतः त्या यंत्रणेच्या संपर्कात राहून तेथील नागरिक त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांना सुरक्षित भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. केंद्र सरकार सुद्धा सर्वोपरी मदत महाराष्ट्र सरकारला करील. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी हा व्हॉट्सॲप क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. मी व्हॉट्सॲप नंबर आपल्यासमोर ठेवतोय. कृपया हा नंबर नोट करून ठेवा. 971503654357. परत एकदा सांगतो, 971503654357. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी ट्विटच्या माध्यमातून या संदर्भात आपल्याला माहिती आणि सूचना दिल्यात. मी आपणासमोर मांडतो. मध्यपूर्व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेले भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केलेली आहे. या अनुषंगाने पॅलेस्टाईन, रामलल्ला, कतार, दोहा, सौदी अरेबिया, रियाद, इस्राईल, तेल अवावी, इराण, तेहरान, इराक, बगदाद, कुवेत, बहारीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात, अबुधाबी येथे वास्तव्यास असलेले सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधावा. हे दूतावास 24 तास सुरू असेल. दूतावास नियमितपणे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक त्या सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांना शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे. आपत्कालीन संपर्क तपशील डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. सर्वांनी काळजी घ्यावी, संयम ठेवावा. धन्यवाद.